नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। अरेंज्ड मॅरेजमध्ये आपले कायदे खरोखरच निरपराध लोकांचं संरक्षण करत आहेत का? आमच्या लीगल डेस्कमध्ये आपलं स्वागत आहे। एका ऐतिहासिक निकालात बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक विवाह रद्द केला आहे। कोर्टाने असं ठरवलं की पत्नीच्या कुटुंबाने लग्नापूर्वी तिच्या सेरेब्रल पाल्सी आजाराबद्दल माहिती लपवल्यामुळे पतीला विवाह रद्द करण्याचा अधिकार आहे। 31 वर्षीय पतीनं एप्रिल 2018 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नानंतर काही महिन्यांनी त्याला त्याच्या पत्नीच्या या असाध्य आजाराबद्दल कळले। एका कौटुंबिक न्यायालयाने सुरुवातीला त्याची याचिका फेटाळली होती, परंतु हायकोर्टाने हा निर्णय उलटवला आणि सांगितले की अशा महत्त्वपूर्ण आणि असाध्य रोगाची माहिती लपवणं म्हणजे फसवणूक आहे। हे प्रकरण अरेंज्ड मॅरेज आणि माहितीच्या अधिकाराच्या नैतिक आणि कायदेशीर गुंतागुंतांवर प्रकाश टाकते। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा। या बातमीचा सविस्तर अभ्यास करूया। हे प्रकरण एका 31 वर्षीय पतीने त्याच्या पत्नीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेपासून सुरू झाले आहे, ज्याच्याशी त्याने एप्रिल 2018 मध्ये लग्न केले होते। गोपनीयतेमुळे पतीचे नाव सार्वजनिक करण्यात आले नाही। पतीने त्याचे लग्न रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली। त्याच्या याचिकेनुसार लग्नानंतर काही दिवसांनी त्याला त्याच्या पत्नीला अनेक आरोग्य समस्या असल्याचे लक्षात आले, जसे की जास्त वेळ झोपणे, अंथरुणात लघवी करणे आणि अनेकदा प्रतिसाद न देणे। जेव्हा त्याने त्याच्या सासरच्या लोकांना याबाबत विचारले तेव्हा त्याला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत। सासरच्या लोकांच्या संमतीने त्याने आपल्या पत्नीला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले। डॉक्टरांनी तिला सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान केले। हा एक आयुष्यभर चालणारा असा विकार आहे जो शरीराची हालचाल आणि स्नायूंच्या समन्वयावर परिणाम करतो आणि तिच्या मेंदूचा विकास अपूर्ण असल्याचे सांगितले। डॉक्टरांनी पतीला सांगितले की तिच्या कुटुंबाने तिची स्थिती जाणूनही तिचे लग्न लावून देणे अत्यंत अयोग्य होते। हे प्रकरण पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्ये एका कौटुंबिक न्यायालयात सुनावणीला आले होते, ज्याने आश्चर्यजनकपणे पतीची याचिका फेटाळून लावली। न्यायालयाने म्हटले की सेरेब्रल पाल्सी हा शारीरिक विकार आहे, मानसिक विकार नाही, आणि त्यामुळे पत्नीला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मानले जाऊ शकत नाही। कौटुंबिक न्यायालयाने असेही म्हटले की लग्नादरम्यान पत्नी सामान्य व्यक्तीसारखी वागली आणि ती हिंसक झाली नाही। ह्या विचित्र निकालावर असमाधानी होऊन पतीने बॉम्बे हायकोर्टात या निर्णयाला आव्हान दिले। न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी आणि संदीप कुमार सी मोरे यांच्या खंडपीठाने पुरावे आणि वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला। हायकोर्टाने म्हटले की कौटुंबिक न्यायालयाने असाध्य रोगाची माहिती लपवणे हा फसवणुकीचा वैध आधार मानण्यात चूक केली। हायकोर्टाने हिंदू विवाह कायदा कलम 12(1) क अंतर्गत हा निर्णय दिला, जो फसवणुकीने घेतलेल्या संमतीच्या बाबतीत विवाह रद्द करण्याची परवानगी देतो। खंडपीठाने स्पष्ट केले की सेरेब्रल पाल्सीमुळे व्यक्तीला वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवता येत नसले तरी अशा गंभीर आणि असाध्य आजाराची माहिती जाणून बुजून लपवणे ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे, जी पतीच्या लग्नाच्या निर्णयावर परिणाम करू शकली असती। न्यायालयाने हा विवाह शून्य आणि अवैध घोषित केला, ज्यामुळे पतीला नवीन जीवनाचा मार्ग मिळाला आणि वैवाहिक संबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि पूर्ण माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित केले।